हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण करणार आहोत तंदुरी चिकन. घरीच बनवणार आहोत आपण. हे बघा, मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे पहिलं. त्याच्यामध्ये आपण थोडंसं दही टाकणार आहोत 4 चम्मच. हे आपल्याला ना एकदम घट्ट दही पाहिजे, हे थोडंसं पातळ आहे. 4 चम्मच दही टाकून घेऊया आपण आणि हे थोडंसं ना म्हणजे असं वर कुठं पण अडकून ठेवूया, म्हणजे कसं होईल, पाणी पाणी सगळं पूर्ण खाली पडेल आणि दही ना म्हणजे चक्का तयार होईल, आपल्याला तसं पाहिजे. आता हे बघा, मी इथं 1 किलो चिकन घेतलं आहे, लेग पीस आहेत हे. वजनाला खूप जड आहे ते, 2च दिसतायत पण खरंच 1 किलो आहे. 1 किलोचं मेजरमेंट तुम्हाला मी सांगत आहे इथं. इथे 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे मी आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. हे आपली काळी मिरी आहे, काळी मिरी पावडर 1 चमचा घेतली आहे मी. ह्याच्यामध्ये आपण ना 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत आणि 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि 1 चम्मच आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आपल्याला. 1 चम्मच लाल तिखट. आता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका, कमी जास्त करू शकता तुम्ही. 1.5 चम्मच टाकलेला आहे मी लाल तिखट. याच्यात थोडं मीठ टाकूया आपण आणि थोडंसं खाण्याचा कलर टाकणार आहोत. हे बघा, आपलं दही मस्त घट्ट झालेलं आहे, बघू शकता. आता आपण या मसाल्यामध्ये दही टाकून घेऊया. 4 चम्मच दही घेतलेलं आहे मी. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. हे बघा, आपलं मिक्स वगैरे झालेलं आहे. आता हे चिकन मस्त कट करून घेतलेलं आहे. आता याला आपण मसाले एकदम आतमध्ये आपल्याला पूर्ण मसाले असे लावून घ्यायचा आहे. चिकन स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे पण. हे बघा, हे अर्धा किलोचे 1 पीस आहे. 1 किलो मध्ये फक्त 2च पीस आलेले आहेत. तर हे मसाला पूर्ण आपण लावून घेऊया, दोन्ही साईडनी लावून घेऊया. हे बघा, आपलं मसाला लावून झालेला आहे. हे 1 तासासाठी आपण मॅग्नेटसाठी ठेवणार आहोत. फ्रीजमध्ये ठेवू शकता, फ्रीज नसेल तर असं बाहेर पण 1 तासासाठी ठेवू शकता तुम्ही. हे झाकून ठेवूया आपण. आता हे बघा, 1 तास आपलं झालेलं आहे. आता आपण करायला घेऊया. रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही एकदा नक्की करून बघा. हे बघा, मी तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये लेग पीस मी ठेवलेलं आहे तंदुरी चिकन. हे आता आपल्याला छान दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. पण काय होते माहितीये का, वरचा भागच भाजला म्हणजे छान भाजतोय, क्रंची पण होतोय आणि पण आतून मात्र कच्चं राहते. हे बघा, तुम्ही दोन्ही साईड पूर्ण भाजत नाहीये, बघू शकता तुम्ही. वरचंच फक्त आपलं आत म्हणजे वरचा भागच शिजलेला आहे, आतून पूर्ण कच्चा आहे, बघू शकता तुम्ही. रेसिपी काय तेवढी परफेक्ट मला जमली नाही, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे पूर्ण मसाला ना पूर्ण त्या कढईला चिटकून बसत आहे. हे बघा, कारण शिजायला थोडासा वेळ लागतोय त्याला, पण म्हणून मी आता हे आपलं चुकलेली आहे रेसिपी. आता आपण याची भाजी बनवूया. हे मी मस्त चिकन कट करून घेतलेलं आहे, हे बघू शकता. हे 2 कांदे घेतलेले आहेत मी. आपण हे कांदे मस्त आपण म्हणजे पेस्ट करून घेणार आहोत. हे बघा, आपली कांद्याची पेस्ट झालेली आहे. आता 1 चमचा बेसन घेतलेला आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर. याच्यामध्ये 4 चम्मच मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे. हे छान मिक्स करून घेऊया सगळं. सॉरी, खरंच रेसिपी मला तंदुरी चिकन जमलं नाही. खरंच एकदा नेक्स्ट टाइम मी परफेक्ट रेसिपी तुम्हाला दाखवेल. खरंच सॉरी, नाही जमली मला रेसिपी ती. ठीक आहे, जाऊ द्या. आपण छान सुकं चिकनच छान बनवूया आता. याच्यामध्ये मी मसाले टाकलेले आहेत, लाल तिखट, थोडंसं गरम मसाला आणि थोडंसं धने पावडर. याच्यामध्येच आपण थोडंसं बेसन पण टाकणार आहोत. आता हे मिक्स करून घेऊया. बेसन एका साईडला टाकायचं आणि पूर्ण थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं. काय होणार, गोळे होणार नाहीत त्याचे. हे बघा, अजून राहिलेले बेसन पण आपण टाकून घेऊया याच्यामध्ये. हे मिक्स करून घेऊया. सुकं चिकन खूप भारी झालं खायला, कारण त्याच्यामध्ये ना डबल मसाले पडलेले आहेत ना, त्याच्यामुळे खूप छान झालेला आहे. आता हा मसाला फक्त फुटाणे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सर मधून काढून घेतलं.
ते थोडंसं ऍड करूया आपण ह्याच्यामध्ये. आणि थोडंसं मीठ टाकूया आणि थोडंसं हळद टाकूया आपण. आता याच्यामध्ये आपण तंदुरी चिकन आपलं टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकूया याच्यामध्ये. खरंच 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 खूप खूप सॉरी. खरंच मला जमली नाही रेसिपी. नेक्स्ट टाइम परफेक्ट रेसिपी दाखवेल मी तुम्हाला घरीच कसं तंदुरी चिकन बनवायचं ते. आता आपण झाकून ठेवलेलं आहे आणि आता बघूया, आपण झाकण काढूया आणि बघूया आपलं चिकन शिजलं का नाही ते. हे बघा मस्त झालेली आहे भाजी, खरंच एकदम परफेक्ट झालेली आहे. तंदुरी चिकन तर जमलं नाही मला. ठीक आहे, जाऊ द्या, नेक्स्ट टाइम करूया आपण. हे बघा आता मस्त झालेलं आहे, कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही. खरंच खायला खूप भारी झालेलं आहे, खूप खूप खूप. खाऊन बघा, करून बघा तुम्ही. जेव्हाही तुमची रेसिपी चुकेल ना तंदुरी चिकनची, तर ही भाजी नक्की ट्राय करा. सुक्क चिकन नक्की ट्राय करा. खरंच खायला खूप भारी झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण आता ह्याच्यावर. आता काय मी प्लेटमध्ये काढून वगैरे नाही दाखवत, माझा पण खूप मूड ऑफ झालेला आहे. मी असंच दाखवते तुम्हाला डायरेक्ट कढईमध्ये. ओके, बाय.